आणि इतर रस्त्यांच्या विषयी आम्ही एक माननीय नितीन गडकरींच्या अध्यक्षतेखाली सगळ्या मंत्रालय आणि NHAIच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली आणि गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यामध्ये आम्ही मांडले. भंडारामध्ये मुख्यतः भंडाराच्या बायपास, उपसाच्या बायपास आणि भंडारा ते बालाघाटच्या जो रस्ता आहे त्याला नॅशनल हायवेमधून पुन्हा 4 लेनिंग आणि बाकीच्या डेव्हलपमेंट कसं करायचं आणि भंडारा शहरामध्ये जुना हायवे जे पास होतो आहे त्याला 4 लेनिंग आणि त्याच्या साईड रस्ते सर्व्हिस रोड हे सगळं देऊन शहरामध्ये मुलांना उपलब्ध झाली पाहिजे. त्याशिवाय अनेक रस्त्यांच्या विषयी भंडारा जिल्ह्याचे आम्ही चर्चा केली. गोंदिया जिल्ह्यामध्ये खास करून गोंदियाचा विषय येतो तेव्हा गोंदियामध्ये तुम्ही मागील काही वर्षामध्ये पाहत असाल की आम्ही अनेक कारण शहर आपला वाढणार नाही. शहराची या जुनी रचना आहे त्यामध्ये काही विस्तारीकरण करणं किंवा त्या शहरामध्ये काही वेगळं त्याला स्वरूप देणं, कारण ऑलरेडी इतके बांधकाम झालेले आहे, भौतिक लिगल पण आहे पण अनेक अवैध पण बांधकाम झालेले. तर आता ते रस्ते मोकळे करणं आणि लोकांना चांगली सोय करून देणं थोडा अवघड झालं आहे. म्हणून शहराचा विस्तार झाला पाहिजे. तिथे शहराचा विस्तार होईल, रस्ते बनले तर शहराचा विस्तार आपोआप. त्यामुळे हे आपला जे कोमारा रोड ते कलेक्टर ऑफिस ते बालाघाट रोड जो आता रस्ता पहिला आपला बायपास नव्हता, बायपास बनल्यानंतर आता त्याला 4 लेनिंग करून त्याला अतिशय लाईटिंग करून त्याच्यावर इव्हन ROB जे आहे त्याला पण 4 लेनिंग करणारा चालू आहे काम. हे सगळं आता ते भागाच्या काम आपल्या पोलीस मुख्यालय ते चिंचूर नाकाच्याही जवळपास 4 लेनिंग झालेलं आहे. आणि आता तिरोडा बायपास जे आहे तिरोडा रोड ते आपल्या बालाघाट पॉईंट त्याचाही ते काम आपला 4 लेनिंगचा झाला. आता त्याचे ROBच्या काही विषय होते त्याच्यावरही ROB आहे आणि आपला जे शहरामधून ते बालाघाट रोडला जे नाका आहे जी चौकी आहे त्यालाही ROB. त्यामध्ये खूप मला दुःखाने म्हणावं लागते की आजपर्यंत जे कोणी काही या कामासाठी लागले होते अतिशय चुकीच्या डिझाईन, कारण हे रोड 4 लेन या बाजूनं आहे, उतरणारे 4 लेनमध्ये आहे आणि ROB 2 लेनच्या प्रस्तावित केला. आता अर्धवट काम झालेलं आहे, त्याला कसं थोडा ठीक करायचं आणि त्याच्यासाठी निधी नाही, काही प्लॅनिंग नाही, बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे काम चालू आणि आता अर्धवट थांबलेलं आहे. आणि माझ्या मते जर यामध्ये हस्तक्षेप केला नसता तर अजून 2-3 वर्ष अजून रखडले असते आणि इतकं खराब होऊन गेलं असतं की दुसऱ्या रोडची अलाइनमेंटच त्याला बसते नाही. म्हणून अधिकाऱ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं, त्यामुळे आपली काहीच व्यवस्थित केली नाही. तो विषय आता हळूहळू मागे लागेल. त्याशिवाय गोंदियाला समृद्धीच्या कनेक्टिव्हिटी तुम्हाला माहीत आहे. आम्ही माझा कितीपर्यंत जाण्यामध्ये प्रयत्न होता की गोंदिया शेवटी तुम्ही समृद्धी नागपूर ते मुंबई करा, नक्की चांगलं झालं, उत्तम महाराष्ट्राच्या विकासासाठी. पण गोंदिया जिल्हा आणि गडचिरोली हे महाराष्ट्राचे टोकावर असलेले जिल्हे आहेत, त्याच्या समृद्धीशी महाराष्ट्राच्या समृद्धीशी नातं जुळलं पाहिजे. नाहीतर आम्ही या महाराष्ट्रामध्ये टोकाच्या जिल्हे आणि टिकले गेले असं नाही राहिलं पाहिजे. म्हणून देवेंद्रजी आणि एकनाथजी सगळ्यांनी भांडण करून ते आम्हाला समृद्धी गोंदियापर्यंत आणि तिथे गडचिरोली म्हणजे भंडारा